आता येऊयात आपल्या विषयावर. कोल इंडिया हा माझ्या पोर्टफोलिओमधला पहिला स्टॉक आहे, म्हणून याचा आज ॲनालिसिस करूया. हे माझे वैयक्तिक विचार आहेत. गुंतवणुकीपूर्वी तुमच्या एक्सपर्टला नक्की विचारा. चला तर मग बघूया, कोल इंडिया खरा सोनं आहे का फक्त कोयलाच उरला आहे आता. सुरुवात करूयात न्यूजपासून. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची न्यूज होती या कंपनीसाठी, तो म्हणजे BCCLचा IPO. 13 जानेवारीला IPO झाला. 147 पट सबस्क्राईब झाला हा IPO आणि 14 जानेवारीला अलॉटमेंट होईल. ह्या IPOमुळे कंपनीकडं 600 करोडहून अधिकचा कॅश इन्फ्लो तयार होणार आहे, जो रिफ्लेक्ट पण करेल यांच्या बॅलन्स शीटमध्ये. मे बी ह्या क्वार्टरच्या रिझल्टमध्ये असेल तो. दुसरी महत्त्वाची बातमी होती या कंपनीसाठी, ती म्हणजे फॉरेन ऑक्शन. 1 जानेवारी 2026 पासून यांनी फॉरेन ऑक्शन चालू केलेलं आहे, ज्याच्यामुळे फॉरेनच्या ज्या कंपन्या आहेत त्यांना ऑप्शनमध्ये पार्टिसिपेशन करता येईल. ह्यामुळे ह्या कंपनीचा जी काही डिमांड आहे ती अजून वाढू शकते. तिसरा आहे व्हॅल्यू अनलॉकिंग. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा मेन फोकस जो राहणार आहे इथून पुढं ह्या कंपनीसाठी, तो म्हणजे व्हॅल्यू अनलॉकिंगचा. ह्या कंपनीकडं BCCL सारख्या अजून 12 का 13 कंपन्या आहेत, ज्याच्यामध्ये पहिली व्हॅल्यू अनलॉकिंगचा IPO जो आहे सबसिडरीचा BCCL नंतरचा, तो येणार आहे मार्चमध्ये. मला वाटते की या कॅश इन्फ्लोमुळे कंपनीचा जो डिव्हिडंट आहे तो अजून वरती जाण्याची शक्यता आहे. म्हणजे डिव्हिडंट येईल जो काही आपण बघणार आहे पुढं, तो अजून थोडा चांगला होऊ शकतो. फिनान्शियल परफॉर्मन्स बघूयात. डिव्हिडंट येईल, या कंपनीचा डिव्हिडंट येईल 6-6.5च्या आसपास चालू आहे. पण 6-6.5चा डिव्हिडंट येईल म्हणजे काय, तर जर तुमच्याकडे ह्या कंपनीचे 10 लाखाचे शेअर्स असले असतील तर नोव्हेंबर महिन्यामध्ये तुम्हाला काही न करता तुमच्या अकाउंटमध्ये 25,000 रुपये आले असते, फक्त डिव्हिडंडच्या नावाखाली. हे आहे मॅजिक कोल इंडियाचं. सेकंड आहे फिनान्शियल परफॉर्मन्समधलं सगळ्यात महत्त्वाचं व्हॅल्युएशन. PE रेशो अजून पण 8.4 वरती आहे. स्वस्त दरात चांगला माल मिळतो आहे. प्रोडक्शनचं टार्गेट काय यांचं, तर ऑलरेडी 60% जे काही टार्गेट आहे यांचं FY26चं, ते डिसेंबरपर्यंत अचीव्ह झालेलं आहे. 1.5%नी काहीतरी खाली आहेत वाटतं हे टार्गेटमध्ये डिसेंबर महिन्याच्या. पण जे टार्गेट आहे FY26चं ते मला वाटतं अचीव्ह होईल, कारण की मायनिंग कंपनी आणि कोर मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या ना शेवटचं क्वार्टर एकदम दाबून काम करतात आणि टार्गेट काढून देतात. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये पण काही इश्यू असेल असं मला वाटत. आता बघूयात रिस्क. सगळंच काय गोड आहे असं नाही आहे बरं का, भरपूर धोके आहेत याच्यामध्ये. सगळ्यात पहिलं आहे ऑफटेक डिक्लाइन. यांचं उत्पादन तर वाढतं आहे, पण ॲक्च्युअल डिलिव्हरी ही कमी होती आहे. 5.2नी मागच्या काही दिवसांमध्ये कमी झालेली आहे ती. कोळसा खाणीवरती पडून राहणं हे काय फार चांगली गोष्ट नाही. दुसरी आहे एन्व्हायरमेंटल टॅक्स. जगभरात कार्बन फुटप्रिंटची चर्चा चालू आहे आणि त्याच्यावरती टॅक्स लावायचं असं पण चालू आहे काहीतरी. तर आता भविष्यामध्ये जर हा टॅक्स लागलाच तर यांचे मार्जिन्स थोडेसे कमी होऊ शकतात. तिसरं आहे लॉजिस्टिक्सचं. आजही कोळसा आणण्यासाठी फक्त आणि फक्त रेल्वेवरती अवलंबून येते. गँग्स ऑफ वासेपूरसारखी परिस्थिती नाही आहे, तरी पण लॉजिस्टिक हे मोठं जरा आव्हान आहेच यांच्यासाठी. स्ट्रेंथ आणि फोरकास्ट बघूया. त्याच्या स्ट्रेंथ काय आहेत, तर एक मोनोपोली प्लेअर आहे, काही डाऊट नाही आहे त्याच्याबद्दल. 80% कोळसा जो काही भारतामध्ये अवेलेबल आहे किंवा जो काही पोचला जातो तो फक्त आणि फक्त ह्या कंपनीकडनं पोचला जातो. ह्याच्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट जी काही येते आहे या कंपनीसमोर, ती म्हणजे स्ट्रॅटेजिक शिफ्ट. NCMM सोबत यांचे करार झालेत. ते काय आहेत, तर रेअर अर्थ मिनरल्स हे आता चालू करणार आहेत मायनिंग करायला. रेअर अर्थ मिनरल्स म्हणजे काय आणि त्याच्यावरती काय चालू आहे सध्या जगामध्ये हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. हे जर सक्सेसफुल झालं तर एक खूप मोठा गेम चेंजर होऊ शकतो या कंपनीचा. तर आता फायनल माझा डिसिजन काय असणार आहे हे सगळं बघितल्यानंतर, तर चांगला डिव्हिडंड, स्वस्त व्हॅल्युएशन आणि सबसिडीचं लिस्टिंगनी व्हॅल्यू अनलॉकिंग, यामुळे मी माझी SIP चालू ठेवतो या स्टॉकमध्ये. तुम्ही काय करणार आहे आणि तुमची स्ट्रॅटेजी काय ते मला कमेंटमध्ये सांगा.